इथे उपस्थित असलेले सर्व हरिश्चंद्रांचे स्वर्गीय हरिश्चंद्रांचे नातेवाईक, मुलं, मुला, बहिणी, बाई, सगळी मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांचे नाव घेणार नाही मी, परंतु काही लोक इथे आलेले आहेत, त्याच्यात त्याचे नाव घेणं मला आवश्यक आहे. इथे दिनेश आहे, मंगेश आहे, हां अशा तऱ्हेने हे 3 मुलं आहेत आणि 4 बहिणी आहेत. अशा 5 होत्या. एक बहिणीची बाई होती, ती वारली. अशा 5 बहिणी होत्या. हे सगळ्या इथे आल्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे. आम्ही 4 वर्षाचे असताना मित्र आहोत आणि 7 वर्ष माझं जेव्हा वय झालं तेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि यांचं घर चौकामध्ये होतं. त्या चौकामध्ये झेंडावंदनाचा पहिला कार्यक्रम झाला होता स्वातंत्र्य दिनाचा. त्यावेळेसपासून हरिश्चंद्राशी माझा संबंध आहे. त्या हरिश्चंद्राच्या मित्रापैकी मी आणि हे बळीरामजी बुर्डे हे 5व्या वर्गापासून आमचे मित्र झाले. हे 5व्या वर्गापासून, कारण आम्ही कोल्हापूरला इंग्लिश शिकायला गेलो तेव्हाचे हे मित्र. पाचखंडे गुरुजी हे माझे हेडमास्टर होते माहुली दांडेला. तिथूनच माझी त्यांची ओळख झाली, पण पहिले ओळखीचे होतेच. पण पाचखंडे गुरुजी माझे हेडमास्टर होते. आज त्यांचं वय 98 वर्षाचं आहे. माझं वय 85 वर्षाचं आहे. तर अशा तऱ्हेचं माझ्या वेळेचे काही ठराविक लोक आता जिवंत आहेत, बाकी आमचे सगळे मित्र वर गेले. तर आमच्या थोटेच्या आईनं, थोटे एकटेच होते, मी माझ्या आईवडिलांना एकटाच होतो. थोटे आणि मी पाहायला एकसारखाच होतो. थोटेची परिस्थिती चांगली होती, माझी परिस्थिती अतिशय गरिबीची होती. परंतु आमची मैत्री कृष्ण आणि सुदानासारखी होती. म्हणजे मी गरीब, पण मैत्री कृष्ण आणि सुदानासारखी. त्यांनी, त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा मला असं फरक समजलं नाही. हरिश्चंद्रासारखाच मी आहो असं म्हणून हरिश्चंद्राच्या घरी गेलो की आम्हाला दुधाचा चहा मिळत असे. पण हरिश्चंद्र माझ्या घरी आला तर बिनदुधाचा आणि गुळाचा चहा मिळत असे. पण मैत्री कायमच होती, आनंद होता त्यावेळेला. थोटेचे वडील, थोटेचे आजोबा सुद्धा मी पाहिलेले आहे. तर हे जी मंडळी आहे ही सगळी प्रेमाची मंडळी होती. थोटेचे वडील आणि बाई मला पंढरपूरला घेऊन गेल्या होत्या. पंढरपूरला आम्ही बरोबर होतो. तर पहिले त्यांच्यामुळेच तो एक सहभाग झाला. मला त्यांनी पंढरपूरला नेलो, विठ्ठलाचं दर्शन झालं, मला आनंद झाला. थोटेंचा स्वभाव हा अतिशय सुंदर होता. म्हणजे श्रीमंतीचं हे दाखवलं नाही कधी त्यांनी. आमच्या गरीब मित्रांना त्यांनी जवळ केलं होतं. त्यावेळेचे आमचे जे गरीब जे मित्र होते त्या सगळ्यांना जवळ केलं. तुम्हाला माहीत नाही, त्यांनी अनेक प्रकल्प राबवले. त्यांनी विटाचा कसाळा केला, कापडाचं दुकान राबवलं आणि त्यांचं एक शेत आहे, आता मम्मी शेत विकत घेतो त्याच्या शेजारी, त्याच्यातून सडक जाणार होती, सडक. तर त्यावेळेला त्यांनी एका महिन्यामध्ये पूर्णा नदीवर इंजिन टाकलं, मोठी टाकी बांधली, मधून यायची टाकी आणि तिथून आपल्या शेतात पाणी नेलं. कारण शॉर्ट ॲनालिसिस काही लोकांना माहीत असेल, शत्रू संध म्हणतात त्याला. श या अक्षराचा अर्थ होतो शक्तिस्थान. त्यावेळेला हरिश्चंद्रामध्ये शक्ती होती, सर्वच शक्ती होती. कारण तरुण होतो ना आम्ही, ती शक्ती होती, पैसा होता आणि बुद्धी होती. सचोटी, हातोटी आणि कसोटी या तिन्ही गोष्टी आमच्या मित्रामध्ये होत्या. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ते सक्सेस झाले. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आमच्यासारख्यांना शैक्षणिक आणि आर्थिक सुद्धा मदत केली त्यावेळेला. म्हणून आम्ही तुम्हाला असे दिसतो आहोत.
अमरावतीला असताना मी ट्रेनिंगला असताना ते शिकायसाठी होते. 10व्या वर्गापासून 9व्या वर्गातच त्यांनी ॲडमिशन घेतली होती अमरावतीला. हुशार होते, बुद्धीनं चांगले होते. 9व्या वर्गात ॲडमिशन घेतली, 10वा वर्ग झाला, ग्रॅज्युएट झाले, BA झाले. त्यांचा जेव्हा सत्कार झाला नागपूरला तेव्हा आम्हाला नेलं होतं, त्यांनी बरोबर नेलं होतं सरावला आमच्याबरोबर. कारण त्यावेळेला त्यांनाही सुद्धा आमच्यासारखे मित्र होते, पण नातेवाईक दूरदूरचे होते, त्याच्यामुळे नातेवाईकही कमी होते त्यावेळेला. पण आम्हाला दोघांना तिथं नेलं होतं. एक जाधव गुरुजी होते आणि मी होतो. आम्हाला तिथे नेलं होतं. त्यांना डिग्री मिळाली त्यावेळेची गोष्ट आहे. अशा तऱ्हेनं शत्रू संतमधला जो दुसरा त्रुटीचा अर्थ आहे, त्रुटी त्यांच्या लक्षात आली की त्याच्या लवकरच ते उपाय करतात. त्रुटीवर उपाय करणं हे अतिशय महत्त्वाचं असते. आपल्यामध्ये कोणती कमतरता आहे, आपल्यामध्ये जे कमतरता असेल ते कमतरता आपण दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागते. तर ते त्रुटी दूर करण्यासाठी लोकांनी पाळण्याचा प्रयत्न केला होता. पण अशा वेळेस आम्ही तर लहान होतो त्यावेळेला, पण तरीही आम्ही आमच्या त्याच्याप्रमाणे बुद्धीच्या प्रमाणे त्याच्यावर मात केलेली आहे. तो मोठा आम्ही पाडू दिलेला नव्हता. नंतर ऑपॉर्च्युनिटी, संधी आलेली कधीच गमावली. ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल इंग्लिशमध्ये त्याला, त्याची संधी कधीच गमावली नाही. आणि संधी गमावली नाही म्हणूनच ते पुढे गेले. संधी जर गमावली असती, आलेली संधी जर गेली असती तर माणूस पुढे जात नाही. तुम्हाला आलेली संधी तुम्ही गमावा, पुन्हा येत नाही. आम्ही 2 वर्षापर्यंत मी नांदेडला शिक्षक होतो. त्यानंतर माझी बदली खल्लारला झाली. ते तर सगळ्या शेतीचं कामही सुंदर केलं, आदर्श शेती केली होती, सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर केलं. पण ते याच्यात धोके निर्माण होत असतात. ते धोक्यानं टाळले, धोक्यानं त्याच्यावर मात केली, म्हणून ते आणि आम्ही सक्सेस झालो दोघे. आता सक्सेस झालं म्हणजे काय झालं, त्यांनी आपल्या परिस्थितीने आपल्या मुलांना शिकवलं, मुलं चांगले झाले. सदस्य आहे ते विविध कार्यकारी सोसायटीचे सुद्धा अध्यक्ष आहे. थोडे सुद्धा विविध कार्यकारीचे सदस्य होते, ग्रामपंचायतचे सदस्य होऊन गेले होते त्यावेळेस. आता हे देशमुख साहेब जे आहे, प्रदीपजी देशमुख, हे देवस्थानचे आणि आपल्या इथल्या विविध कार्यकारीचे अध्यक्ष आहेत. आपल्यात ते येऊन बसले, 2 शब्द ती बोलणार. तर मी त्यांच्यासाठी एक कविता तयार केली. आपल्याला जास्त वेळ नाही म्हणून मी कविता तुम्हाला वाचून दाखवतो. कविता नीट ऐकायची आहे. अतूट मैत्री, अतूट मैत्री. त्याच्यासाठी ही मी थोडक्यात कविता तयार केलेली आहे 5 पडद्याची. मित्र होतो आम्ही, हा शब्द प्रयत्न केला. मित्र होतो आम्ही हरिश्चंद्राचे, जीवाभावाचे पक्के. मित्र होतो आम्ही हरिश्चंद्राचे, जीवाभावाचे पक्के. तोडू शकणार नाही आपल्याला जीवनात येणारे थक्के. जात पात ना कळली त्यावेळेस, जात पात ना कळली ना कळल्या रीती भाती. जात पात ना कळली ना कळल्या रीती भाती. फक्त एकमेकासाठी जगलो आम्ही, फक्त एकमेकासाठी जगलो आम्ही. फिक्या वाटल्या नाहीत गोती. एकमेकासाठी जगलो आम्ही, फिक्या वाटल्या नाहीत गोती. मैत्रीचे सुंदर मैत्रीचे ते सुंदर क्षण साठविले बंद हृदयात. त्यावेळेस लहानपणापासून तर जाण्यास अशी होईल. मैत्रीचे ते सुंदर क्षण साठविले बंद हृदयात. उघडू बंद दारे जेव्हा आनंद ओसळेल नयनात. उघडू दार जेव्हा आनंद ओसळेल नयनात. निखळ चंचल जीवन. आमच्या दोघांचे जीवन अतिशय सुंदर होते. आम्हाला त्यावेळेची गोष्ट कोणत्याही
कुठेतरी रोग नव्हता, कुठेतरी निरामय जीवन होतं. आमचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आहे, पाहायला सुंदर, दिसायला सुंदर, कपडे सुंदर, चालणं सुंदर, बोलणं सुंदर, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर होत्या. निखळ चंचल जीवन, स्वार्थासाठी स्वार्थाचे नाव झालं होतं. आम्ही स्वार्थ केला नाही आणि त्यांनी केलं. जे आम्हाला दिलं ते आम्ही आनंदाने घेतलं. आमच्यासाठी त्यांनी कोणताही स्वार्थ केला नाही, आमच्याजवळ काही मागवलं नाही. त्यांच्या सगळ्या बहिणीचे लग्न झाले, सगळ्या त्यांचे लग्न झाले, सुंदर लग्न झाले, अमरावतीला झाले. त्यांनी काही आम्हाला पैसे मागत नाही. आम्ही तर नोकरीवर होतो तेव्हा, पण आम्हाला असं नाही म्हटलं की त्यांनी आम्हाला काहीतरी द्या. म्हणून निखळ चंचल जीवन, स्वार्थाचे ना गाणं मोठं, केवळ भावनांचे मिलन, गोडी मैत्रीची अवीट. आमची गोडी मैत्रीची गोडी अवीट होती. त्याच्यामध्ये अवीटपणा होता, त्याच्यामध्ये आनंद होता. अशा तऱ्हेची आमची मित्र मैत्री होती. विरह न येवो जीवनी, विरह न येवो जीवनी, काही नको आहे मित्रांनो. आम्हाला त्याच्यापासून आता काही आम्हाला पाहिजे नाही. आम्हाला सर्व त्यांनी दिलेलं आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सगळी मदत घटना आम्हाला दिलेली आहे. आमची दोघांची परिस्थिती चांगली नव्हती. सगळी मदत घटना आम्हाला त्यावेळेस इथे अमरावतीला असताना त्या खुल्यावर आम्ही चहा करतो. आमच्याकडे आलेले पाहुणे त्याच्याकडे छोट्याकडे चहा प्यायसाठी, कारण आम्ही गरीब होतो. आम्ही ट्रेनिंगसाठी होतो. आम्हाला फक्त 20 रुपये मानधन होतं, 20 रुपये. त्याच्यातले आम्हाला 14-15 रुपये खर्च होत आणि 1-2 रुपये शिल्लक राहिले म्हणजे मग त्याचं आम्ही काहीतरी खात पेत असतो. तर कशा तऱ्हेनं विरह न येवो जीवनी, काही नको आहे मित्रांना. विरही नको जीवनी, काही नको आहे मित्रांना. अतुट मैत्री तुझी माझी, घोड दिले एकमेकांना. आम्ही एकमेकांना फळ दिले, म्हणून आम्ही आतापर्यंत आमची मैत्री टिकू शकली नाही. आमची मैत्री टिकू शकली नसती. म्हणून मी माझ्यातर्फे, माझ्या निर्मळ कुटुंबियातर्फे मी स्वर्गवासी हरिश्चंद्र यांना आदरांजली आणि पुष्पांजली अर्पण करतो आणि माझे आदरांजलीचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.